स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. सत्य बोले मुखी, दुखवे अनेकाच्या दुखी, हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ, हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. आज विश्वसंत जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग. या अभंगामध्ये तुकोबारायांनी 6 प्रकारची देवपूजा सांगितलेली आहे. किती प्रकारची? 6 प्रकारची देवपूजा सांगितलेली आहे. वास्तविक पाहता विश्वसंत जगद्गुरु तुकोबारायांनी 4092 अभंग आपल्या गाथ्यामध्ये, वारकरी संप्रदायाची संध्या ज्याला मानल्या जातं, वारकरी संप्रदायाचं अनुष्ठान ज्याला मानल्या जातं, नवे नवे पंचमवेद ज्याला मानल्या जातो, अशा गाथ्यामध्ये 4092 अभंग आज आपल्या उपस्थितीमध्ये, म्हणजे आज आपल्या पदरामध्ये पडलेले आहेत. तसं जर विचार केला तर तुकोबारायांचे हजारो अभंग आहेत. हजारो अभंग आहेत. हजारो नाही, लाखाणी अभंग आहेत तुकाराम महाराजांची. नाहीत म्हणावं तर संतांचं वचन आहे. आहेत म्हणावं तर 4092 पेक्षा आपल्या नजरेला अभंग पडत नाहीत. बरोबर आहे ना? मग 4092 अभंगच जर आपल्या समोर असतील तर मग बाकीचे अभंग कुठे आहेत हा विषय स्वतंत्र आहे. पण संत वचनावरती अखिल विश्वाचा विश्वास आहे. नामदेवरायांची प्रतिज्ञा आहे. काय प्रतिज्ञा आहे नामदेवरायांची? शतकोटी तुझे करीन अभंग. जर हे देवा तुझ्या दरबारामध्ये मी आज या ठिकाणी प्रतिज्ञा घेतोय, प्रतिज्ञा करतोय, 7 कोटी मी तुझे अभंग लिखाण करणार आहे. आणि ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी एखाद्या कार्यप्रसंगाला लहान लेकरापासून आबाल वृद्धापर्यंत घरातली माणसं कामाला लागत असतात. बरोबर आहे ना? तसं नामदेवरायाच्या घरातली सगळी माणसं कामाला लागलेली होती. कोणत्या कामाला? फॅक्टरीमध्ये जॉब बनवायला नाही, अभंग लिहायच्या कामाला. नामदेवरायांच्या घरामध्ये माणसं किती होती आपल्याला अभंग माहिती आहे. 14 माणसं आहे नामदेवाचे घरी आणि 14 जण स्मृती हरी. राजाई गोणाई दोघी सासू सुना, दामना मजान बापलेक. नामदेवरायांच्या पोरांची नाव आहे का? नारा विटा गोंदा महादा हे 4 पुत्र जन्मले पवित्र त्याची वंशी. या नामदेवरायांची मुलांची नावं ज्ञानोबारायांच्या समाधी प्रकरणामध्ये सुद्धा आलेली आहेत. नारायण महाराजांनी ज्ञानोबाराय समाधी घेत असताना कोणतं काम केलं? विठोबा महाराजांकडे कोणतं काम होतं? समाधी सारवायचं काम कुणाकडे होतं? समाधीमध्ये रांगोळी टाकायचं काम कुणाकडे होतं? दीप प्रज्वलन समया पेटवायच्या काम कुणाकडे होतं? समाधी प्रकरणामध्ये नामदेवरायांच्या मुलांचा इतिहास आलेला आहे. चला, नामदेवरायांच्या सुनांची नावं आहे लाडाई गोडाई येसाई साखराई, चवगी सुना पाही नामयाच्या. लिंबाईती लेकी, आऊबाई बहिणी आणि वेडी पिशी जनी नामयाची. मला सांगण्याचा मुद्दा एकच आहे, 7 कोटी अभंग निर्माण करणार ही नामदेवरायांची प्रतिज्ञा आहे. आणि कदाचित ती प्रतिज्ञा अपूर्ण झाली असावी, असावी. आपली शंका नाही, आपला कसल्याच प्रकारचा त्याच्यावरती आक्षेप नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात,
चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, बरोबर आहे. तुकोबारायांनी सांगितलं रामराजांच्या काळामध्ये मी कोणत्या अवतारामध्ये होतो. पांडुरंगाच्या काळामध्ये मी नामदेवरायच्या अवतारात होतो. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. नामदेवरायांची राहिलेली कदाचित प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी तुकोबारायांनी अभंगाची रचना पूर्ण केली. आणि मग 7 कोटी अभंग जर असतील तर आज आमच्याकडे 4092 अभंग आमच्या समोर आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा तुकोबारायांनी कधीही आपल्या मनाला वाटेल त्या वेळेला अभंगाची निर्मिती केली असं नाही. ज्या ज्या वेळेला समोर जशा जशा पद्धतीचा प्रसंग निर्माण होईल त्या प्रसंग अवधान तुकोबारायांनी त्या प्रसंगावर मात करून आणि पुढे वाटचाल कशी करायची ही अभंगामध्ये सांगितलेली आहे. अलीकडच्या या 2025 सालातल्या सुशिक्षित एज्युकेटेड संगणकाच्या काळामध्ये तरुणांना आव्हान करावंसं वाटतंय कधी कधी. अरे भारत देशामध्ये ना आपल्या महाराष्ट्रामध्ये आज जर पाहिलं ना तर आत्महत्या 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 याचं प्रकरण वाढलेलं आहे. आत्महत्येसारखं पातक या त्रिभुवनामध्ये दुसरं कोणतंच नाही, लक्षात घ्या. मला पुढचा मुद्दा सांगायचा आहे. अरे ज्याला कोणाला आत्महत्या करायची आहे ना त्याने फक्त एकदा लक्ष लावून माझ्या तुकोबारायांची गाथा वाचा. आणि एकदा तुकोबारायांची गाथा वाचली ना जगण्याची उमेद तयार होती महाराज. आत्महत्या तर बाजूलाच राहिलं. कसं जगावं हे तत्वज्ञान तुकोबारायांनी गाथ्यामध्ये निर्माण करून दिलेले. आमच्या अनेक संतांनी संत वाङ्मय वाचा तुम्ही. ठेविले अनंते तैसेची राहावे. कसं जगावं, श्रीमंतांनी ऐश्वर्यामध्ये कसं जगावं, सामान्य लोकांनी आपल्या झोपडीमध्ये कसं जगावं, जे तुकोबारायांनी सांगितलंय आणि तेच तुकड्यादासांनी सांगितलेलं आहे. विदर्भामध्ये जन्माला आले तुकडोजी महाराज, त्यांनी सांगितलेलं आहे. जे त्यांनी सांगितलंय अरे तेच एकतारी भजनीवाल्यांनी सांगितलेलं आहे. फक्त संत साहित्याचा विचार अवलोकन करावा, अभ्यास करावा. एकदा ज्ञानेश्वरी गाथा वाचलेला माणूस त्याच्या आयुष्यामध्ये कधी आत्महत्या करणार नाही महाराज, कधीच नाही करणार, कधीच. अरे प्रत्येक गोष्टीचा मार्ग या संतांनी आमच्या समोर सांगितलेला आहे. अनेक संतांनी सांगितलेलं आहे. समयासी सादर भावे, समयासी सादर